आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। आइए अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 यांच्या वतीने आज नागपुरात जेलभरो आंदोलन करण्यात आलं। योजना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन दरमहा किमान 30,000 रुपये वेतन लागू करावे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केला। त्यानंतर पोलिसांनी विनंती केल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा केला आणि स्वतःला अटक करून घेत जेल भरो आंदोलन केलं। या आंदोलनात आशा, अंगणवाडी, शालेय पोषण आहार कर्मचारी, लाल बावटा वाहतूक कामगार युनियन, औद्योगिक कामगार तसेच शेतकरी आणि शेतमजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या आंदोलनात C2च्या वतीने सुमारे 2,000 महिलांनी सहभाग घेतला होता। धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचे मंत्री आशिष जयस्वाल यांनी आज सांत्वन केलं। शिवाय आश्रमशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। येत्या 14 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन समित्यांचे कामकाज, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जबाबदारी निश्चित करण्याबाबत चर्चा करून नवीन SOP निश्चित केली जाईल, असे आशिष जयस्वाल यांनी सांगितले। दरम्यान मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्यात येणार असून त्यापैकी 1 लाख रुपयांची तत्काळ मदत देण्यात आली। भूखंड विकासाच्या नावाखाली नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशा प्रकारात सुमोटो कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले। पोलीस आयुक्त कार्यालयात कायदा आणि सुरक्षा नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष शिबिरात खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत आणि आयुष्यमान वय वंदना कार्डचं वितरण करण्यात आलं। यावेळी त्यांनी आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हीच बाळूभाऊंच्या सेवेच्या स्वप्नाला खरी श्रद्धांजली असल्याचं सांगितलं। झारखंडमध्ये भरती परीक्षेतल्या कथित गैरप्रकाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जयपाल सिंह मुंडा स्टेडियमहून झारखंड विधानसभेच्या दिशेनं मोर्चा काढला। झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा आज 17वा दिवस आहे। काही परीक्षा रद्द कराव्यात आणि कथित गैरप्रकारांची चौकशी CBI मार्फत करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे। हवामान। प्रादेशिक हवामान विभागाने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी आगामी काही तासांसाठी वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी केला आहे। याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल। नमस्कार।